महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जो आहे तो आज जाहीर झालेला आहे। नागपुरातील शरण्या जांभोरकर हिने 100 पैकी 100% हिला जे गुण आहेत ते मिळालेले आहे। सर्वात पहिले तर तुझं अभिनंदन। काय सांगशील, तू कसा अभ्यास करत होती, काय तुझं शेड्यूल राहायचं आणि स्टडी मॅनेजमेंट कसं होतं तुझं? नमस्कार, मी शरण्या सचिन जांभोरकर, RS मुंडले इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी। मी 10वीच्या SSC एक्झाममध्ये 100% स्कोअर केला। अभ्यासाविषयी सांगायचं झालं तर डे 1 पासून कन्सिस्टन्सी मी मेंटेन केली आणि त्यामुळे चांगला रिझल्ट लागला। आता पैकीच्या पैकी गुण तुला मिळालेले आहेत आणि अगदी फार कमी लोक आहे महाराष्ट्रात ज्यांना पैकीच्या पैकी असे गुण मिळालेले आहेत। तू स्पोर्ट्स पण खेळते, त्याचा पण तुला लाभ झालेला आहे अतिरिक्त गुणांचा। आणि पुढे आता काय करायचं ठरवलं आहे आणि कुठला खेळ तू खेळते सगळं सांग डिटेल। मी टेबल टेनिस खेळायची आणि टेबल टेनिसच्या स्टेट लेवलपर्यंत मी पोहोचली होती। टेबल टेनिसचे पण 8 मार्क्स मला मिळाले आहेत SSCमध्ये। आणि टेबल टेनिसमुळे मला ॲकॅडमिक्समध्ये पण खूप फायदा झाला, त्याच्यामुळे स्कोअर बूस्ट होत गेला आणि आता मी JEE प्रिपरेशन सुरू करते। अभ्यासाचं कसं नियोजन होतं तुझं? कारण 99च्या वर तुला मार्क तसे आणि ऐकून 100 पैकी 100 असे मिळाले, तर कसा अभ्यास करायचीस तू? मी सुरुवातीपासून कन्सिस्टन्सी मेंटेन केली। रोज 1 तास स्पोर्ट्स वगैरे सुरू ठेवायची, म्हणजे मग फ्रेश राहतो। आणि NCCमध्ये पण मी होती, त्यामुळे बाकी अकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज मला नेहमीच बेनिफिशियल राहिल्या आणि अकॅडमिक्समध्ये डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी मी मेंटेन केली, त्यामुळे स्कोअर आला। आता पुढे काय तुला बनायचं आहे? कारण की 10वीचा एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो तू पूर्ण केलेला आहे, यशस्वी पूर्ण केलेला आहे, पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे। पुढे काय करणार? पुढे मी इंजिनिअरिंग परस्यू करायचं ठरवलं आहे आणि मी JEE प्रिपरेशन सुरू केली। आपण बघितलं नागपूरची शरण्या जिने 100 पैकी 100% गुण जे आहे आज 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे त्यामध्ये मिळवलेले आहे। सर्वांकडून तिचं अभिनंदन। योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक।